ही बातमी आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साड्यांमुळे नेहमी चर्चेचा विषय ठरत आलेले आहेत। याआधी सुद्धा अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या विशिष्ट राज्याच्या पारंपरिक साड्या परिधान करून अर्थसंकल्प सादर केलेला आहे। सीतारामन यांचं साडी कलेक्शन महिलांना खूप आवडतंय। तर गेल्या 5 वर्षात निर्मला सीतारामन यांच्या साडीची जोरदार चर्चा खरं तर केली जाते। यापूर्वी जेव्हा बजेट सादर केलेलं आहे त्यावेळेला सुद्धा निर्मला सीतारामन यांच्या साडीची चर्चा झालेली आहे। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साड्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत आल्यात। याआधी सुद्धा अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या विशिष्ट राज्यांच्या पारंपरिक साड्या परिधान करून अर्थसंकल्प सादर केलेला आहे। सीतारामन यांचं साडी कलेक्शन महिलांना खूप आवडतं। दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाची कागदपत्र घेऊन संसद भवनात पोहोचल्या तेव्हा त्यांच्या साडीची सुद्धा जोरदार चर्चा सुरू होती। केंद्रीय अर्थसंकल्प 2025 साठी निर्मला सीतारामन यांनी लाल कॉन्ट्रास्ट ब्लाउज सोबत सोनेरी बॉर्डर असलेली आणि क्रीम रंगाची साडी नेसलेली होती। 2021 मध्ये पद्मश्रीने सन्मानित दुलारी देवी यांच्या मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अर्थमंत्र्यांची भेट घेतली। त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी बिहारमधील मधुबनी कलेचा समृद्ध परंपरेबद्दल संभाषण केलेलं होतं। यावेळेला दुलारी देवी यांनी सीतारामन यांना ही खास साडी भेट दिलेली आहे आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी ती परिधान करण्याची विनंती केली होती। तर गेल्या 5 अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांच्या खास साड्या पाहायला मिळालेल्या आहेत। 2021च्या अर्थसंकल्पात पोचमपल्ली साडी, तर 2022च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ओडिशाची बोमकाई साडी नेसलेली होती। 2023 मध्ये पेशम आणि सोन्याच्या बॉर्डरची साडी परिधान केली होती। तर 2024च्या अंतरिम बजेटमध्ये पश्चिम बंगालच्या निळ्या कांथापासून विणलेली साडी नेसलेली होती। तर 2024-25च्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशची मंगलगिरी साडी ही नेसलेली आहे। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केला। त्यांनी सलग 8व्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची नोंद केलेली आहे। या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आयकरच्या माध्यमातून नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिलेला आहे। 2025-26च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नवीन आयकर स्लॅब जाहीर केलेला आहे। त्यामध्ये नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न हे करमुक्त असणार आहे। या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवरती 1 लाख कोटींचा बोजा पडणार आहे। मात्र तो सहन करून सरकारकडून ही भेट मध्यमवर्गीयांना देण्यात आलेली आहे। तर आपण बघतोय आज बजेटचा दिवस आहे। आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। 12 लाखांपर्यंत आता कर लागणार नाही ही अतिशय महत्त्वाची घोषणा यावेळेला करण्यात आली आहे। तरी सगळी नवीन कर रचना कशी आपण समजून घेऊया। तर आपण बघतोय नवीन कर रचना आहे। 0 ते 4 लाख जर उत्पन्न असेल तर कर भरावा लागणार नाहीये। तसंच 4 ते 8 लाख उत्पन्न असेल तर 5% कर लागणार आहे। इकडे 8 ते 12 लाख उत्पन्न असेल तर 10% कर भरावा लागेल। 12 ते 16 लाख उत्पन्न असेल तर 15% कर लागणार आहे। तसंच 16 ते 20 लाख उत्पन्न असेल तर 20%, 20 ते 24 लाख उत्पन्न असेल तर 25% आणि 24 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास 30% ही अशी नवीन कर रचना बघायला मिळते। तर नव्या कर रचनेमुळे कसा फायदा होणार ते सुद्धा आपण समजून घेऊया। तर आपण बघतो उत्पन्न 8 लाख असेल तर कर भरावा लागणार नाहीये। 30,000चा फायदा त्यामुळे होणार आहे। 9 लाख उत्पन्न असेल तेव्हा सुद्धा कर भरायचा नाहीये। 40,000चा फायदा आहे। तसंच 10 लाख उत्पन्न असेल तर 50,000चा फायदा होणार आहे। 11 लाख उत्पन्न असेल तर 65,000 रुपयांचा फायदा इकडे बघायला मिळतोय। तर 12 लाख उत्पन्न असेल तर 80,000 रुपयांचा फायदा बघायला मिळणार आहे। दरम्यान नवीन कर प्रणाली नेमकी कशी आहे ती आपण अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये समजून घेऊयात न्यूज 18 लोकमतच्या खास मॅजिक वॉलच्या माध्यमातून। 7 लाखापर्यंत जर का तुमचं इन्कम असेल तर ते आणि त्याच्यावरती समज टॅक्स एक 25,000 रुपये येत असेल, ओके, तर सेक्शन 87 म्हणून एक इन्कम टॅक्सच्या अंडर आहे की ज्याच्या अंडर रिबेट मिळतो। अच्छा, तर तुम्हाला ह्या 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती हा जो काय टॅक्स आलाय याचा स्ट्रेट तुम्हाला रिबेट मिळायचा। अच्छा, तो पूर्ण मिळायचा फिगरचा आणि त्यामुळे टॅक्स लायबिलिटी होती, सूट मिळायची आणि त्यामुळे टॅक्स लायबिलिटी अल्टिमेटली ही नील होती। बरोबर। आता हे लिमिट जे आहे हे वाढून झालेलं आहे 12 लाख। ओके, ओके, सो आता
नवीन स्लॅबप्रमाणे 12 लाखापर्यंत काहीतरी एक अमाऊंटचा टॅक्स आला इथे. हां हां. तर ह्या सेक्शनच्या अंडर जे त्यांनी रिबेटचं लिमिट दिलेलं आहे अच्छा. ते इट इज ॲज गुड ॲज दिस अमाऊंट. ओके, सो तो टॅक्सची अमाऊंट हीच तुमची रिबेटची अमाऊंट येईल आणि इथे त्यामुळे परत टॅक्स जो येईल तो इथे नील येईल. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की सो मी ज्यांचं- थोडं करेक्ट करतो परत की टॅक्सचं लिमिट हे 12 लाख नाही वाढवलंय. अच्छा. इन्कमचं लिमिट त्यांनी 12 लाखापर्यंत वाढवून रिबेटचं लिमिट त्यांनी 12 लाखापर्यंत स्ट्रेच केलंय. सो आणि याच्यामध्ये कॅपिटल गेनचं इन्कम घ्यायचं नाहीये. ओके. प्युअरली फक्त तुमचं जे काय बाकीचे हेड्स ऑफ इन्कम असतील त्याच्यामधलं इन्कम घ्यायचं आहे. अब इस बजट में 12 लाख रुपए तक की आय को टैक्स से मुक्त कर दिया गया है. सभी आय वर्ग के लोगों के लिए टैक्स में भी कमी की गई है. इसका बहुत बड़ा फायदा हमारे मिडिल क्लास को, नौकरी पेशे करने वाले जिनकी आय बंधी हुई है ऐसे लोगों को, मिडिल क्लास को इससे बहुत बड़ा लाभ होने वाला है. थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे. त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे.